तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर त्यासाठी सुरुवातीला आपण अळणी पाणी बनवणार आहोत आणि चिकन शिजवून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी पावशेर चिकन, बारीक चिरलेला कांदा, मीठ, हळद आणि एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी आपण आता तेल गरम करायला थोडंसं ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये कांदा छान असं भाजून घेणार आहोत। तर आता आपण याच्यामध्ये कांदा ॲड करत आहोत आणि त्याला छान असं भाजून घेणार आहे। छान असं लालसर भाजून घ्यायचं कांद्याला आणि साइड बाय साइड आपलं पाणी सुद्धा गरम होत आहे। तर आपला या ठिकाणी कांदा असं लालसर भाजत आलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घेणार आहोत। तर आता यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत आणि आता थोडी हळद भाजून घेतली तेलामध्ये की यामध्ये आपण आता चिकन ॲड करणार आहोत। आणि यामध्ये आता आपण चिकन ॲड केलेलं आहे। तर याच्यावरती आपण आता 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण मीठ वगैरे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याला थोडंसं चिकनला वाफवून घेणार आहोत। आता आपण झाकण काढून पाहूयात। पाहू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे, मस्त असं वाफून निघालेलं आहे चिकन। तर आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया गरम केलेलं। तर आता चिकनला शिजवून घेऊयात। त्याचं झाकण ठेवते आणि चिकनला शिजवून घेऊयात। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपला अळणी पाणी तयार आहे आणि या ठिकाणी मी 3 वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे। लांब कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा बराच लागतो यासाठी। टोमॅटो घेतलेला आहे, तमालपत्र, लजीज बिर्याणी मसाला, खिसून आलं घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपला जेवणातला काळा मसाला आहे, ती चटणी घेतलेली आहे, लसूण, हळद आणि मीठ। तर या ठिकाणी मी कुकर घेतलेला आहे, गरम करायला ठेवला आहे। तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता, पण गडबडीच्या वेळी वगैरे मग कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर या ठिकाणी मी कांदा ॲड करत आहे। यावरती थोडंसं मी तेल टाकते आणि कांद्याला लालसर असं भाजून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी आमच्या सासूबाई स्पेशल आहे बिर्याणीची। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असा लालसर झालेला आहे कांदा। तर आपण याला साईडला करूयात आणि ते मध्ये तेल ॲड करूयात। तर या ठिकाणी मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये सगळ्यात पहिले आपण तमालपत्र भाजून घेणार आहोत। आता इथे मध्ये लसूण, आलं आणि लसूण ॲड करणार आहोत। तर छान असं थोडं भाजून घ्यायचं। यामध्ये तुम्ही पुदिना सुद्धा बारीक चिरून किंवा पुदिना, लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून ॲड करू शकता। पुदिन्याने सुद्धा छान टेस्ट येते याला। तर यामध्ये आता आपण तिखट ॲड करणार आहोत।
तर या ठिकाणी सगळ्यात पहिले तर लाल तिखट, लजीज बिर्याणी मसाला, हा मसाला थोडा तिखट राहतो झणझणीत, सो तुम्हाला तिखट कसं लागतं त्याप्रमाणे ॲड करा. आणि हळद. तर आता आपण याला भाजून घेऊ चटणीला. ते सगळं ॲड करून घेऊ एकत्र. आता आपण एकत्र छान असं करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूयात आणि टोमॅटोला छान पाणी सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि याच्यामध्येच याला थोडं टोमॅटो मऊ झालं की त्याची ग्रेव्ही होऊन द्यायची. याच्यामध्ये थोडं पाणी सुटून देऊयात. तर आता या ठिकाणी टोमॅटो छान पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता. वाटण थोडंसं ओलसर झालेलं आहे सगळं. तर याला असं ग्रेव्ही करून घ्यायची याची, तर टोमॅटो असं मोठं दिसणार नाही. पाहू शकता टोमॅटो असं बारीक झालेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे छान ग्रेव्ही बनलेली आहे. आणि सगळं बारीक गॅसवरती थोडं करायचं. पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करूयात. तर या ठिकाणी आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. तर मी तांदूळ एका पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर याला आता आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर यामध्ये आता तांदूळ ॲड करतोय. आणि तांदळाला आता छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. लगेच पाणी किंवा अळणी पाणी मिक्स नाही करायचं आहे, तर छान परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी छान असं तांदळाला परतून घ्यायचं आहे थोडा वेळ. या ठिकाणी आपला तांदूळ छान असं भाजून झालेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये अळणी पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकनचे पीसेस, आणि त्यावर डिपेंड आपण पाणी ॲड करणार आहोत. यामध्ये आपण अळणी पाणी ॲड केलेलं आहे. तर या ठिकाणी थोडं पाणी कमी, तर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि गरम पाणीच ॲड करायचं. तर या ठिकाणी आपण थोडं गरम पाणी ॲड करून घेत आहोत. पाणी आपण ॲड केलेलं आहे. जर याला गरज असेल तर थोडंसं मीठ टाका, कारण आपण अळणी पाणीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. या ठिकाणी कुकरला आपण झाकण लावून ठेवलेलं आहे आणि याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सो मग भात पण खालून करपत नाही आणि होऊन जातं. तर आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे, आपण पाहू शकता. मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. खूप छान. तांदूळ पण खूप छान शिजलेला आहे, पाहू शकता. तर या ठिकाणी तयार आहे आपली चिकन बिर्याणी. मस्त अशी झालेली आहे. तुम्ही तांदूळ सुद्धा पाहू शकता, तुकडा सुद्धा पडलेला नाहीये त्याचा. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.